ऑपरेशन टायगर संदर्भात आणि सर्व खासदार आमच्याच सोबत आहेत असं संजय राऊतांनी पुन्हा एकदा सांगितलंय। पुढची बातमी बघूया। छत्रपती संभाजीनगरमध्ये कर्जमाफीच्या मागणीसाठी आज ठाकरेंच्या शिवसेनेची रॅली निघाली आहे। बळीराजा गर्जना ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली आहे। ठाकरे शिवसेनेच्या ट्रॅक्टर मोर्चाला छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी मात्र परवानगी नाकारली आहे। क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयावरती हा ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आलाय। अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचं आंदोलन छत्रपती संभाजीनगरमध्ये। या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। शिवसेनेच्या वतीने आज मराठवाड्यात जे आहे ते ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन करण्यात आले। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आज जे आहे ते शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे आणि काही वेळात जे आहे ते हा मोर्चा सुरू होईल। मात्र तत्पूर्वी आपण बघतोय क्रांती चौकात छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या वतीनं मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला आहे। खरं तर या मोर्चाला जे आहे ते पोलिसांनी परवानगी नाकारली, त्यामुळे हा मोर्चा आता कसा निघतो याकडे सगळं लक्ष लागलं आहे आणि शेतकऱ्यांना जे आहे ते सरसकट कर्जमाफी मिळाली पाहिजे यासाठी जे आहे ते हा ट्रॅक्टर मोर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे थेट दृश्य आपण बघतोय। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातनं ठाकरे सेनेच्या ट्रॅक्टर रॅलीला सुरुवात झाली आहे। अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी परवानगी दिलेली नाही, मात्र तरी सुद्धा ठाकरे सेना ट्रॅक्टर मोर्चा काढण्यावरती ठाम आहे। अंबादास दानवे स्वतः या रॅलीचं नेतृत्व करतायत। क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय असा हा ट्रॅक्टर मोर्चा। ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं ट्रॅक्टर मोर्चाला सुरुवात झालेली आहे। कर्जमाफीच्या मागणीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची बळीराजा गर्जना ट्रॅक्टर रॅली आज आक्रमक झालेल्या अंबादास दानवेंनी बॅरिकेड जे आहे ते चक्क हाताने बाजूला केलेत आणि ट्रॅक्टर जे आहे ते आता क्रांती चौकाच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर या ट्रॅक्टर मोर्चाला परवानगी नाकारली होती आणि त्या अनुषंगाने जे आहे ते पोलिसांनी बॅरिकेड लावून गोलवाडी चौकात जे आहे ते हा ट्रॅक्टर मोर्चा अडवला होता। मात्र अंबादास दानवे घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी स्वतः हाताने जे आहे ते सगळी बॅरिकेड हटवलेत आणि हे ट्रॅक्टर जे आहे ते आता क्रांती चौकात जाताना आपल्याला पाहायला मिळतात। अंबादास दानवे जे आहे ते मोर्चाच्या माध्यमातून आक्रमक झाले होते आणि आता हा मोर्चा जो आहे तो आता क्रांती चौकात जातो आणि क्रांती चौकातून जे आहे तो विभागीय आयुक्त कार्यालयात हा मोर्चा पोहोचणार आहे। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे ही प्रमुख मागणी जी आहे ते या मोर्चाच्या माध्यमातून केली जाणार आहे। आपण बघतोय कालच त्यांनी घोषणा केल्याप्रमाणे मराठवाड्यातील जवळपास सगळ्याच जिल्ह्यात आज हा मोर्चा काढला जाणार आहे। काल काँग्रेसच्या वतीनं असंच आक्रमक आंदोलन करण्यात आलं होतं। आज ठाकरे शिवसेना सुद्धा रस्त्यावर उतरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली, मात्र असं असताना सुद्धा ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन या ठिकाणी ठाकरे शिवसेनेच्या वतीनं करण्यात आले। गोलवाडी परिसरात जे आहे ते हा मोर्चा अडवण्यात आला होता। त्यानंतर अंबादास दानवे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून हे बॅरिकेड हटवलेत आणि बॅरिकेड हटवल्यानंतर हे सगळे ट्रॅक्टर आता क्रांती चौकात जाताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण बघतो या ठिकाणी स्वतः अंबादास दानवे यांच्यासह ठाकरे शिवसेनेचे काही पदाधिकारी कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने एकत्र आल्याचे चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। आता अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात जे आहे ते हा मोर्चा क्रांती चौकातून विभागीय आयुक्त कार्यालयाकडे जाणार आहेत। आपल्यासोबत अंबादास दानवे सुद्धा आहेत। काय सांगाल, पोलिसांनी परवानगी नाकारली होती, तुम्ही स्वतः जे आहे ते परवानगी नाकारली, आम्ही ट्रॅक्टरचा मोर्चा काढतोय, कसली परवानगी नाकारली? इथं मंत्र्याच्या गाड्या 30 गाड्या काल आणि इथं आमच्या ट्रॅक्टर रॅलीला म्हणे डिझेलचा GR आहे म्हणे, काही सांगता ते पोलीस उका झाले। यांनी आता भाजपच्या लोकांच्या घरी जाऊन आहे ना बादल्या पाणी भरावं, धुणं धुवून द्यावं, त्यांचे भांडे घासावं। ठाम आहे मोर्चा तर होणार, हे किती लटकू द्या पोलीस नाही परवानगी दिली मी मला माहित नाही। मी सहकार्यकरांनी पत्र दिलं, मी परवानगी नाही मागत। आंदोलन काय सांगितलं मोर्चा अडवले कोण ते म्हणे ते जड वाहतुकाने डिझेलचा GR म्हणे सरकारचा। डिझेलचा GR काय आम्हालाच लागू आहे एकट्याला? हा, डिझेलचा GR काय आम्हाला एकट्यालाच लागू आहे का? सगळ्यांना लागू नाही का? ट्रॅफिक जाम होते त्यामुळे अरे ट्रॅफिक यांच्या बॅरिकेडनी जाम झाली। आम्ही नियम पाळणारे, पण आमच्या नादी लागला तर सगळे नियम तोडून मोडून टाकणारे पण आहे। आम्ही नियम पाळणारे आहोत, नियम पाळू। CP साहेबांना मी सांगितलंय, पण त्यांनी आम्हाला अडवलं तर सगळे नियम गुंडाळून टाकू हे पण सांगून टाकतो। काय करायचं करा। अरे उद्या यार गुन्हे, आम्हाला काय फरक पडतो? गुन्हा दाखल नाही झाला तर ती बातमी नाही, पण परवानगी इकडून चालवण्यासाठी मिळत होती की नाही मिळत होती, काय सांगितलं तुम्हाला? नाही आंदोलनाला परवानगी ते देतात, पण 2 ट्रॅक्टर घेऊन जा म्हणजे लोक म्हणायचे आमचा ट्रॅक्टर आमच्या आंदोलनात कोणी झालं नाही। अरे ट्रॅक्टर हे शेतकऱ्यांचं श्रमाचं प्रतीक आहे। आम्ही ते शेतकऱ्याच्या श्रमाचा सन्मान सरकारने करावा म्हणून आमचं आंदोलन आहे। तुमची मागणी काय आहे मूळ आज? संपूर्ण कर्जमुक्ती, नको अटी नको शर्ती, संपूर्ण कर्जमुक्ती हा पहिला। खत
अखंड वीज मिळाली पाहिजे. हे कांदा असेल, सोयाबीन असेल, याला सगळ्याला भाव, असे आमचे विषय आहे. एक मुद्दा महत्वाचा आहे. संपूर्ण मराठवाड्यात आहे. काल जी काँग्रेसचं आंदोलन झालं होतं त्यावेळेस असाही आरोप झाला की लोकांचे हाल झाले, 2 तास ट्रॅफिक. अरे ठीक आहे रे बाबा, इथं मंत्री येतात, इथं सगळे लोक. काल परवा ते भाजपचे कोणतरी आले होते, रवी चव्हाण वगैरे, 15 मिनिटं ट्रॅफिक थांबवली होती हायकोर्टा समोरची. त्यास लाज नाही वाटली का पोलिसांना? हा मला शिकवतात. नाही, तुम्ही आले, तुम्हाला आक्रमकतेने ते हे बॅरिकेड हटवावे लागले. हो मग आलो मी शिवसैनिक आहे. मी तरी कर्जमाफीमध्ये अनेक अशी शर्ती घातली आहे. त्याच्यावरच आमचा मोर्चा आहे. साहजिकच त्याचा लाभ अनेक शेतकऱ्यांना मिळणार नाही आणि शेतकऱ्यांची देखील ही तक्रार आहे. हे पण नको अटी नको शर्ती. उद्धवजीने पण केलं होतं नाही 2 लाखाचं कर्ज माफ. कोणती अट होती का? कोणती शर्त होती का? काही नव्हतं. नाही, पण महाविकास आघाडीच्या रोहित पवारांनी यासाठी उपोषण केलं होतं. सरकार सकारात्मक आहे म्हणून त्यांनी उपोषण मागे घेतलंय. काय सकारात्मक आहे सरकार? सरकार काय सकारात्मक आहे? खरं तर रोहित पवारांनी हे गांधीवादी मार्ग सोडून दिले पाहिजे. हे जरा रस्त्यावरच उतरलं पाहिजे तर नीट होईल सरकार. पण मग त्यांचं उपोषण काही उपयोगाचंच ठरलं नाही जर सरकार नाही, सकारात्मक ठीक आहे, आता काही गोष्टी पॉलिटिकल पार्टीने कराव्या लागतात. तसं त्यांनी केलं असेल तर त्याला काय.